टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। उपमुख्यमंत्री अजित पवार आज सकाळी 6च्या ठोक्यावर जे आहे ते आता हिंजवडीमध्ये दाखल झाले आहेत। त्यांनी मेट्रो लाईन 3ची जी आहे ती या ठिकाणी पाहणी केली। मात्र ज्या ठिकाणी पाणी साचतं, ज्या ठिकाणी जी बस जी आहे ती त्या ठिकाणी जात होती पाण्यातून, तिचा त्या नाल्याचा प्रवाह जो आहे तो या बिल्डिंगने जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो, बदललेला पाहायला मिळतो। त्या जागी जे आहेत आता मोठ्या बिल्डिंग्स ज्या आहेत त्या ठिकाणी झालेल्या आहेत, त्याचीच पाहणी आता उपमुख्यमंत्री अजित पवार असतील किंवा PMRDचे आयुक्त योगेश मसे असतील त्यांच्याकडून या ठिकाणी पाहणी सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहू शकतो की या ठिकाणी ही नवीन इमारत आहे, तर त्या दुसऱ्या बाजूला पाहिलं तर दुसरी इमारत जी आहे ती पूर्ण झालेली आपल्याला एकूण पाहायला मिळतं। त्या ठिकाणी आता अजित पवारांकडून कुठल्या प्रकारची ॲक्शन जी आहे ती घेण्यात येते हे देखील पाहणे या ठिकाणी महत्त्वाचं राहणार आहे। आपण पाहिलं तर हा नाला जो आहे तो पूर्णपणे बुजवून ही नवीन इमारत जी आहे ती या ठिकाणी बांधण्यात आलेली आहे। अनेकदा जे आहे त्या ठिकाणी पाहिले तर हिंजवडीत थोडा जरी पाऊस झाला तरी मोठ्या प्रमाणात जे आहे ते रस्त्यावर पाणी साठतं। त्याच पार्श्वभूमीवर आता अजित पवार जे आहेत आता ज्या ठिकाणी मुख्य नाला जो आहे तो बुजवून मोठी बहुसंख्य अशी इमारत बांधलेली आहे त्या ठिकाणी आता अजित पवार पाहणी करत आहेत। कॅमेरामन सुशांत सह मी रणजित जाधव, TV9 मराठी, हिंजवडी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।